अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे खुले आव्हान. अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना आपणच निवडणुकीत उभे आहोत असे समजून मतदान करा असे आवाहन केले आहे. शिवाय निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रमाणपत्रात शरद पवार यांना हुकुमशहा म्हटले आहे. जर पवार साहेब हे हुकुमशहा आहेत तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहोचवलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढवण्याची भाषा का करता? हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढवून दाखवा. मग महाराष्ट्रातील जनता तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवेल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिले. सुनील तटकरेंची म्हणजे याचा अर्थ सुनील तटकरेंना माहिती होतं या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे. मग जर सुनील तटकरे 2 वेळा या पक्षाचे अध्यक्ष झाले तर तुम्ही शरद पवारांना कसं काय म्हणू शकता की त्या हुकुमशहा होते? त्यांच्याच काळात तुम्ही राष्ट्राचे जनरल सेक्रेटरी झालात, त्यांच्याच काळात तुम्ही ट्रेजरर झालात. 21 तारखेला तुम्हीच त्यांचं भरभरून कौतुक केलं. मग ते हुकुमशहा झाले कधी? ते पार्टी मनाप्रमाणे चालवतात हे म्हणण्याचं तुम्हाला धाडस झालं कधी? आमचं म्हणणं एवढंच आहे अजित पवारांना आज, आणि आव्हान आहे की तुम्ही काल म्हणालात ना की बारामतीमध्ये मी जो उभा करीन त्याला अजित पवार समजा, आणि तुम्ही नेहमी सांगतात महाराष्ट्रामध्ये मला ओळखतात कारण का मी कधीच खोटं बोलत नाही, मी जे बोलतो ते ठोकून बोलतो वगैरे. घ्या ना स्वतःचा पक्ष, घ्या स्वतःची निशाणी घ्या आणि बाहेर पडा प्रचाराला. एका बापाने मुलाला मोठं केलं आहे, लहान बाळ हातात घेतलं आणि त्याला मोठं केलं, शिकवलं, सगळीकडे पसरवलं त्याचं नाव. ते बाळ तुम्हाला कशाला हवं आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख कोणामुळे झाली महाराष्ट्रात? माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे. त्याच्यात तुमचं योगदान किती? पक्षाला हिमतीने जन्म कोणी दिला? आजपर्यंत 2-3 नेते भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर की ज्यांनी काँग्रेस विरुद्ध बंडखोरी केली आणि टिकून राहिले. 2-3 नेते, त्याच्यातले एक शरद पवार आहेत. काँग्रेस हा महाप्रवाह होता आणि अजूनही आहे. घेतली ना त्यांनी वेगळी निशाणी घड्याळ. त्यावेळेस गेले ना गावागावात आणि पहिलीच निवडणूक जिंकून त्यांनी सत्तेत बसवलं ना तुम्हाला. ते शरद पवारांचं कर्तृत्व आहे. ती शरद पवारांची पकड आहे महाराष्ट्रावरती, कारण का त्यांचे सगळे निर्णय हे लोकाभिमुख निर्णय असायचे. त्यांनी सुप्रमाचं राजकारण कधी केलं नाही. तुम्ही कायम सुप्रमाचं राजकारण केलं. सुप्रमा म्हणजे महाराष्ट्राला कळणार नाही. सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे 1 रुपयाची वस्तू 1 लाखावर न्यायची, त्याला कोणाला प्रश्न विचारायचं काही कारण नसतं. 2014 नंतर किंवा त्याच्याही आधी जेव्हा हे आरोप व्हायला लागले तेव्हा देवेंद्र फडणवीसजींची भाषणं ऐका ना, वाचा काढून. सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत. खडसेंची भाषणं काढा, सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत. माझं आज आव्हान आहे त्यांना, बारामतीच कशाला, अख्ख्या महाराष्ट्रात सांगा की मी जेवढे उमेदवार करणार आहेत तेवढे सगळे अजित पवार उभे आहेत असं समजून माझी निशाणी ही आहे, माझ्या पक्षाचं नाव आहे, निवडून द्या. चला बघूया. आणि दुसरं कोणाला कशाला उभं करता? स्वतः राहायची, उभी राहायची हिंमत दाखवा ना. शरद पवार स्वतः मैदानात उतरायचे. कोणाच्या खांद्यावर बंदूक नाही ठेवायची. तेव्हा शरद पवार हुकुमशहा आहेत. शरद पवार मनासारखे वागतात. शरद पवारांच्या सकाळी घरी जाणारे 8 जण कोण होते? सगळ्या बैठकांमध्ये सगळे निर्णय व्हायचे तेव्हा 8 जण कोण जायचे? शरद पवारांनी एकट्याने निर्णय घेतला असं तुम्ही एकाची हिंमत असेल तर सांगून दाखवा बरं, कुठला निर्णय शरद पवारांनी एकट्याने घेतला आहे? महाराष्ट्रात जेवढी लिबरल मोकळीक राजकीय पक्षामध्ये कोणाला असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. कुठलाही निर्णय शरद पवारांनी एकट्याने कधीच घेतला नाही. तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन शरद पवारांनी निर्णय घेतले आणि हीच त्यांची चूक होती.
ते माझं आव्हान आहे. घ्या नवीन पक्ष, घ्या नवीन निशाणी आणि लढा स्वतःच्या कर्तृत्वावर. बघू महाराष्ट्र कोणाला पुढे नेतं ते. ज्यांच्या मरणाची वाट पाहताय त्या शरद पवारांना देतो का तरुण दमदार कार्यकर्ता दक्ष अजित पवारांना पुढे नेतो? बघूया. घ्या ना स्वतःची निशाणी आणि पक्ष घ्या ना. नाव घ्या. आज ॲप्लिकेशन करा ना निवडणूक आयोगात की आमच्या पक्षाचं नाव आहे आणि आम्हाला ही निशाणी हवी आहे. जा महाराष्ट्रात, महाराष्ट्र घेईल निकाल. पण तुम्हाला नावही शरद पवारांच्या पक्षाचंच हवं आहे आणि निशाणीही शरद पवारांचीच हवी आहे. ती कशासाठी? एवढा त्रास, एवढ्या यातना देताय त्यांना तुम्ही, शाब्दिक टोचताय त्यांना तुम्ही, त्यांच्या मरणाबद्दल बोलताय तुम्ही, त्यांच्या वयाचे दाखले देतात तुम्ही. तुमच्यातला कोणीच म्हातारा होणार नाही का? महाराष्ट्राने काल ऐकलं जे काय ऐकायचं ते. आता निर्णय महाराष्ट्राची जनता घेईल. 15 तारखेला आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणे ते बोरिवली प्रवास होणार सुसाट, वन्यजीव मंडळाकडून या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल. लवकरच तुमची घोडबंदरवरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, कारण मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प MMRDने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या प्राधिकरणाने ठाणे आणि बोरिवली दरम्यान अंतर कमी होणार आहे. तसेच ठाणे आणि बोरिवली या प्रकल्पामुळे सुमारे 1 तासाच्या वेळेत बचत होणार आहे. आता या प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळाने परवानगी दिली असून घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी टाळून थेट मुंबईतून ठाणे किंवा ठाण्यातून मुंबई असा प्रवास करणे शक्य होणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे ठाणे बोरिवली प्रवासाला सध्या 1.5 तास लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालून भुयारी मार्ग काढून अवघ्या 20 मिनिटांमध्ये बोरिवलीमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. बोरिवली आणि ठाणे जिल्ह्याच्या भूमिगत मार्गाने जोडणाऱ्या या प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये 10.25 किमीचा बोगदा आणि 1.55 किमीचा पोहोच मार्ग असा 13.05 मीटर अंतर्गत व्यासास सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील आहे. प्रत्येक 300 पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येकी 2 पादचारी क्रॉस पॅसेज नंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद करण्यात आली आहे. सिगल पक्षाच्या पंखात अडकला मांजा, देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण तंतोतंत आज लागू पडली ती सिगल पक्षाला. पंखात मांजा अडकल्यामुळे एक ब्लॅक हेडेड सिगल पक्षी खाडीच्या प्रवाहात उडण्यासाठी धडपडत होता. मात्र उडता येत नसल्याचे बघून ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी खाडीत झेपावत पक्षाला सुखरूप बाहेर काढलं. पंखात अडकलेला मांजा काढून जीवदान दिले आहे. ठाणे पूर्व विसर्जन घाट परिसरात खाडी किनारी मॉर्निंग वॉक करण्यासाठी ठाणेकर येतात. ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पक्षी मित्र भरत मोरे हे देखील दररोज येत असतात. दरम्यानच्या वेळेत एक पक्षी खाडीत उडण्यासाठी धडपडत असल्याचे भरत मोरे यांच्या निदर्शनास आणून दिले. प्राणी पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या मोरे यांनी खाडीत पोहत जाऊन त्याला सुखरूप बाहेर काढलं. पंखात मांजा अडकला होता, त्यामुळे उडता येत नसल्याचं भरत मोरे यांनी सांगितलं. हा ब्लॅक हेडेड सिगल पक्षी असून काहीसा जखमी झाल्यामुळे उडताना त्रास होता, परंतु त्याची थोडी सुश्रा करून पुन्हा आकाशात भरारी घेतली. माझं नाव भरत सीताराम मोरे आहे आणि मी ठाणे महानगरपालिकेत कामाला आहे. मी ते विसर्जन घाटावर झाडं लावली, त्याला पाणी टाकायला येतो. तो माझा छंद आहे आणि तो छंद जोपासत असताना मी जेटीवर आलो. जेटीवर आल्यानंतर बघितलं पाणी भरलेलं होतं आणि एक शिगल मांजाला अडकला होता आणि तो तडफडत होता. त्यावेळेस मी त्याला बघितलं आणि लगेच उडी मारली आणि त्या शिगलला बाहेर काढला. त्याच्यानंतर मी त्याची शुश्रूषा केली आणि त्याला आता रिलीज केला आहे. ठाण्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करणार IP कॅमेरे. शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीचे फुटेज मिळवून गुन्ह्याची उकल सहज करण्यासाठी शहरात IP कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने 31,41,000चा निधी खर्च करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात नगरसेवक निधी आणि वायफायच्या बदल्यात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यातून नगरसेवक निधीतून व इतर माध्यमातून 1598 आणि वायफायच्या माध्यमातून 250 कॅमेरे शहरात बसवण्यात आले आहे. सुमारे सप्टेंबर 2017 पासून शहराच्या विविध भागात CCTV कॅमेरे बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यातून महिलांची सुरक्षा तसेच सोनसाखळी चोर, अपघात आदींसह गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाचा दुवा ठरतील या उद्देशाने हे कॅमेरे बसवण्यात आले आहे. दुसरीकडे महापालिकेच्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या फुटेजचा फायदा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना झाला असल्याचेही काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे ही सुविधा आणखी अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून शहरात ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यासाठी 31,41,000चा खर्च करण्याचेही आयोजन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.